रोडला आहे आणि जर तुम्ही घोडबंदर रस्त्याचे मुख्य हायवेचे जर खड्डे पाहाल तर तुम्हाला कळेल की एक एक खड्डा खाली एक एक फूट खोल आहे आणि जवळजवळ 10-10 फूट लांब रुंदीचा खड्डा मला वाटतं या रस्त्याला पडलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तरी सुद्धा याला कोणी मायबाप नाही, फक्त आमचे राजकीय नेते 2000 कोटी 5000 कोटी 10,000 कोटी असे मोठे मोठे आकडे फेकतात, पण प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यावर जर तुम्ही पाहाल तर इथे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे। रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे। 2 दिवसापूर्वी 2 बाईक स्वारांचा यात मृत्यू झाला होता, त्याच्या आधी एका 22 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता। मागच्या 6 महिन्यात जवळजवळ 15 ते 17 लोकांचा मृत्यू या घोडबंदर रोडला रस्त्यात पडून झालेला आहे। सो मला असं वाटतं जर लोकांच्या जीवनाची किंमत जर सरकारला माहीत नसेल तर या सरकारचं करायचं काय हा प्रश्न आहे। आणि या ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री आहेत, एक परिवहन मंत्री आहेत, वनमंत्री आहेत, असे सगळेच नेते आहेत। आता इथे सांगितलं जातं वन खाता परवानगी देत नाही म्हणून हा रस्ता मोठा करता येत नाहीये, जो वरचा निमुळता भाग झाला तो। याच वन खात्याच्या हद्दीमध्ये याच भागामध्ये अनेक झोपड्या झालेल्या आहेत, अनेक मोठमोठे फार्म हाऊस झालेले आहेत, अनेक बिल्डिंगी बनत आहेत, त्याला परवानगी मिळते। पण लोकहितासाठी जो रस्ता आहे तो मोठा करायला जर परवानगी मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं। संबंधित मंत्र्यांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि या रोडच्या बाबतीतला निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना। मी तुम्हाला सांगतो 8-8 10-10 फुटाचे खड्डे आहेत घोडबंदर रस्त्याला। म्हणजे इथे पुरस्कार दिला पाहिजे, सगळ्यात मोठा खड्डा कोणता तर तिथे पुरस्कार देता येईल, एवढे मोठे मोठे खड्डे या रस्त्याला आहेत। बरोबर जिथे कॉन्क्रीट संपतं, कॉन्क्रीट रस्ता संपतो त्यालाच लागून खाली 1-1 फुटाचा खड्डा आहे। जर एखादा बाईकवाल्याचा जर टायर घसरला तर त्याला डायरेक्ट देवाघरीच जायचं आहे, दुसरा काही पर्याय नाही आहे। तर मला वाटतं जोपर्यंत या रस्त्यांमध्ये एका राजकीय नेत्याचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा पडत नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही का असा प्रश्न आम्हाला त्या नेत्यांना आहे। पाहिलं तर रस्त्यांचा जो आहे तो रात्रीच्या सुमारास मेगा ब्लॉक दिला जायचा। अनेकदा असे ब्लॉक जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये असतील किंवा आता काही दिवसांपूर्वी रस्त्यांची अशा प्रकारची स्थिती दिसून येते। मी तुम्हाला सांगतो या लोकांनी अनेक ब्लॉक घेतले, यांचा फक्त एक टेंडर काढणं आणि तेवढा निधी खर्च करणं एवढा त्यांचा धंदा आहे। नंतर त्या रस्त्याचं काय होईल, त्याचं काय झालं याच्याशी त्यांना कोणालाही काही घेणं देणं नाही आहे। हा सगळ्या टक्केवारीचा बाजार आहे आणि या टक्केवारीच्या बाजारामध्ये लोक मरतायत, लोकांना त्यांच्या घरातलं कोणीतरी कमावावं लागतंय। हा सगळा टक्केवारीचा बाजार आहे, टक्केवारीमुळेच इथले रस्ते खराब आहेत। मी आज जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांची एक 8-10 दिवसापूर्वीच बदली झालेली आहे, तर त्यांना तशी या रस्त्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त माहिती नाही आहे। त्यांनी आमच्याकडे 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे, आम्ही म्हटलं ठीक आहे 1 महिना देतो, पण 1 महिन्यात जर काम झालं नाही तर आम्ही आमच्या शब्दावर पक्के जे बोललो ते करणार। तुम्हाला उद्यापर्यंत त्यात बदल झालेला दिसेल। आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्यात उद्यापर्यंत तुम्हाला बदल केलेला दिसेल। संपूर्ण ठाण्यामध्ये वाहतूक कोणती मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, वाहतूक कुठले चालू अजून नाही नियंत्रित आलं नाही। मला तर वाटतं की आम्हाला मुख्यमंत्री पद 2.5-3 वर्ष ठाण्याकडे होतं आमच्या, पण त्याचा ठाणेकरांना काही फायदा झाला का तर याच्यावर प्रश्नचिन्ह असेल। कारण लोकांना इम्पॉर्टंट असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट्स, याच्यात कुठेही बदल झाला नाही। तुम्ही रस्ते पेंटिंग करून लोकांना सुविधा मिळणार नाहीत, लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम झालं पाहिजे। सो आमच्याकडे 3 वर्ष होते ठाण्याकडे मुख्यमंत्री पदाचा, पण त्याचा ठाणे शहराला कुठे काय फायदा झाला का किंवा आमचा एखादा रस्ता चांगला झाला आहे, घोडबंदर रस्त्यावर काही नवीन येतंय मागच्या 3 वर्षात, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला काही दिसली नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।